आपल्या सगळ्यांच्या अंतस्थ नर्मदा मैयाच्या चरणी सादर वंदन करतो। मिलिंद काकांच्या माध्यमातून गायत्री मंदिरातला हा दुसरा परिसंवाद आणि या निमित्ताने आपले सगळे नर्मदा मैयाचे निस्सीम भक्त एकत्र येत आहेत। त्यामुळं दिवाळीच्या पूर्वसंध्येला आपली ही दिवाळीच आहे सगळ्यांची आणि खूप आनंद वाटतो। आणि नर्मदा मैयाचं नाव ऐकलं की तिथे धावत पावलं येतात, आपण किती कामात असलो तरी धावत येतात, अशी ती नर्मदा मैया। भगवंताच्या कृपेने पहिली परिक्रमा उचलताना शेखर भाऊ किस्ती, मिलिंद काका, आम्ही सगळे होतो आणि नर्मदा मैयाची मूर्ती नगर जिल्ह्यात पहिली जी आली पहिल्यांदा ती तिथे आली, तिथे त्या मूर्तीची पूजा आणि आम्ही संकल्प सोडून परिक्रमेला असे ती आनंद। म्हणजे मैया म्हणाली मी नगर जिल्ह्यात जाते, बाकीच्यांना पाठवते, तुम्ही पुढे मार्गस्थ व्हा, अशी परिक्रमा झाली। खूप आनंदमय अनुभव। आणि पहिल्यांदा ज्यावेळेस आपण होडीमध्ये बसतो आणि मग सगळे आपले नर्मदेचे भक्त वेगवेगळ्या भागातून आलेले की होडीत बसल्यानंतर छातीत धडकी भरते, इतकं मोठं पात्र पाणी आणि कसं निघणार, मग तो तोंडातून अगदी न बोलता शब्द जात, ओम नमो नर्मदे माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा, ओम नमो नर्मदे माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा, पार्वती वल्लभ सदाशिवा, पार्वती वल्लभ सदाशिवा, ओम नमो नर्मदे माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा, ओम नमो नर्मदे माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा। नर्मदे एका बाजूला दक्षिण तटावर नर्मदे हरचा गजर आणि उत्तर जिल्ह्याला गेल्यानंतर हर हर नर्मदे। त्यावेळेस लक्षात येतं नर्मदे हर इकडे, हर हर नर्मदे तिकडे। आणि सगळे आदिवासी बांधव, सगळे नर्मदा भक्त, ज्यावेळेस आपण कोरोनातून आपल्याला पुनर्जन्म मिळाला, आपली पाठीमागची काहीतरी पूर्वपुण्याई होती म्हणून आपण कोरोनानंतर पुन्हा भेटलो आणि शिलपाणीच्या जंगलामधले आपले आदिवासी बांधव म्हणतात, बाबाजी आपके यहाँ क्या हुआ था, आप मुंह में पट्टी क्यों लगाते थे। म्हणजे आपल्या इथं आपण सगळेजण मास्क लावत होतो आणि ते बिगर मास्कचे फिरत होते। किती ते आपण असं त्यावेळेस असं वाटायचं की आपण सगळेजण इथे शहरामध्ये एवढ्या मोठ्या महानगरामध्ये राहतो आहोत, काहीतरी नर्मदा परिक्रमेला जातो आहोत, आपल्या पाठीमागचं पूर्वपुण्य काहीतरी कमी असेल, त्याच्यामुळे आपण इकडे आलो। तिच्या सहवासात राहणारे जन्मानं जन्म पिढ्याने पिढ्या तिथे राहणारे जे आदिवासी आहेत ते खरे पुण्यवान आहेत। का त्यांच्या गाडग्या मडक्यामध्ये काही नसताना आपल्यासाठी बाबाजी आलो आहो भोजन प्रसाद लिहिलं। आज त्या गाडग्यामधलं एवढ्या मोठ्या छोट्याशा गाडग्यातलं तांदूळ नसलेल्या ठिकाणचं ते शोधून आपल्याला खिचडी भात करून देणारी माता कुठल्या जन्मीचे आपले ऋणानुबंध होते। रस्त्याने चालताना आपल्याला तहान लागलेली आहे, आता आपल्याला चहा तरी मिळेल असं आपण पाहत असताना आपली नजर त्या मातेच्याकडे जाईपर्यंत चाय पिओगे, काय कळलं तिला, कसं काय कळलं तिला चाय आपल्याला पाहिजे म्हणून। म्हणजे आम्ही तर एका ठिकाणी असं चाललो होतो, आमच्याकडे लोणाळ्याचे भोसले सर होते, त्याने की बरेच दिवस झाले काही गोड पदार्थ दिलाच नाही आणि नर्मदेच्या तटावरून जाताना साधू म्हणाले कितनी मूर्ती हो, 3 मूर्ती आहे, आओ एक गुलाब जामुन लेके जाओ। आणि तिघांना 3 गुलाबजामुन पाठीमागून 5-7 जण आले। तिथे एक घडतं असं, आपली व्यवस्था होत असताना दुसरे येऊन लगेच येतात, ती परिस्थिती व्हायला पाहिजे। आता भारती काकांनी सांगितलं तसं ज्यांना बोलवलं त्यांनीच थांबावं, बाकीच्यांनी पुढे मार्गस्थ व्हावं, पण तसं काही घडत नाही। त्याच्यामुळे ज्या व्यवस्थेवरती ताण पडतो ते याच्यामुळे ताण पडतो। आणि दुसरी गोष्ट यावर्षी तो रेवासागरचा प्रसंग येणार आहे, या आश्रमवाल्यांना शेवटी सांगावं लागतं की ब्लॉक करत थांबत चला। मागच्या तसंच झालं ना, ते शेवटच्या टप्प्यावरती तसं झालं, इतकी गर्दी आली होडीत बसायला जागा नाही। मोठ्या बोटीतनं आता परवानगी मिळाल्यामुळे फार सोयीस्कर झालंय आणि फार अवघड होतं आणि कित्येक ठिकाणी सदाव्रत मिळतं। आता पुरुष मंडळींनी आपलं स्वयंपाक किमान खिचडी तयार करायची प्रॅक्टिस करून मगच जावं परिक्रमेला, कारण सदाव्रत आहे, हम नाही भोजन करेंगे। अरे कर ना बाबा, हाताने थोडस काटक्या बिटक्या गोळा करा, तडपट ठेवून तापट ठेवून मग धावत जातात। परिक्रमा होत नसती, तो आत्माराम शांत करण्याकरता तुम्हाला स्वयंपाक हा थोडासा आलाच पाहिजे।
आपल्याला नाही करता येत तर माताजी काहीतरी बसल्या असल्या त्यांना आपण थोडीशी मदत करावी, जरा लाकडं आणून द्यावीत, थोडंसं भाजायला मदत करावी. पण काही काही माताजी आम्हाला अशाही मिळाल्या बरं का, बाबाजी हम बहुत थक गए, आप हित काय यार करलो. म्हणलं इथे ही परत दुसरी परीक्षा आपली. एक तर स्वयंपाक येत नाही, ज्या आल्या त्या आता आपल्याला हे जीव घालते, आणि नंतर मग परिस्थिती काय, त्या म्हणतात आम्ही थकलोय, तुम्ही स्वयंपाक करून खाऊ घाला. म्हणजे आमच्या बरोबर पुण्यातली MBBS डॉक्टर मुलगी होती, लग्न बाकी, वासन आश्रमात होती आपल्यासोबत, नाव नाही मी उल्लेख करणार. अतिशय सुंदर परिक्रमा तिची पूर्ण करून घेतली मैयाने. होडीमध्ये नर्मदा मैयाच्या पाण्यामध्ये होड्या जातच नाहीत. आपण नर्मदा मैयाला मिळणाऱ्या सगळ्या नद्यांमध्ये बसलेलो असतो. त्यामुळं आम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझ्यामध्ये शंका आली की आपण परिक्रमेत चाललेलो आहोत, आपले पाय आता नर्मदेच्या जलाला लागणार आहेत, मग ते होडीत बसणं योग्य नाही आपल्याला. तर मग ते म्हणाले की ही नर्मदा मैया ही धावती आहे, हिला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या तुम्ही ओलांडतायत, उपनद्या ओलांडतायत. मग त्यामुळं ओलांडायचं नाही हे शास्त्रात वर्णन आहे. त्यामुळे उपनद्या ओलांडताना त्या नदीच्या तीरावरती थोडंसं थांबावं, एखादी अगरबत्ती आपल्या जवळचं कापूर या असे फुलवात लावावी. मग त्यामुळं ते नर्मदा मैयाच्या आरतीमध्ये घाटानं घाट पूजावत, प्रत्येक घाटाला तुम्ही पूजा करत निघाल्या पाहिजे, तर ती परिक्रमा होते. आणि काय होतं, बसमध्ये माणसं धावतात, बसमध्ये ठरलेल्या ठिकाणीच थांबतात, आणि त्याच्यामुळे मग ते दर्शन यात्रा घडते. मग परिक्रमा करायची तर पायीच, आणि पायी म्हणजे नर्मदेच्या काठावरूनच, तरच तो परिक्रमेचा आनंद, तर आपल्या जीवनाची मुक्ती. आणि आपल्या म्हणजे मी आता त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर आमचे नाथ संप्रदायाचं तिथं धारणे गुरुजींचं घर आहे, त्यांच्याशी पण बोललो. तर जे आपल्या सांगितलेलं असतं पाठीमागचं, नारायण नाग बली करा, हे करा ते करा, तर जर पितृदोष जाण्यासाठीची जे घटना आहेत, जर नर्मदा परिक्रमा केली असेल तर त्यांना तुम्हाला कुठल्याही नारायण नागबलीवारी करायची गरज नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणजे किती आनंद मिळाला की आपण ज्यावेळेस परिक्रमा उचलतो त्या संकल्पच असा असणार की माझ्या कुटुंबातील सगळे पूर्वज, माझ्या पत्नीच्या कुटुंबातील सगळे पूर्वज आणि ऋणानुबंधी सगळ्या पूर्वज, सगळ्यांना मुक्ती मिळवते, मित्र मैत्रिणी सह सगळ्यांना मुक्ती मिळवते, हा संकल्प आहे. हा संकल्प जर विचार केला तर ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीची सांगता करताना जे विश्वात्मक देवाला प्रार्थना केली होती, तो विश्वात्मक संकल्प हाच झाला ना आपला. अजून याच्या पलीकडे वेगळं काय राहणार. त्यामुळे नर्मदा परिक्रमा करताना आपली व्यापक दृष्टी होते, आपल्याला निसर्गाशी आपण समरस होतो, जगावं कसं हे आपल्यालाच कळतं. कारण आपण जर महानगरात राहिलो तर अगदी सुना आल्या, नातवंडे आले तरी जगावं कसं आपल्याला कळतच नाही. तिथे नर्मदा मैया शिकवते सगळं. आणि दुसरी गोष्ट, तिथे गेल्यानंतर आपण निसर्गाशी इतके एकरूप झालेला असतो, गरम पाणी आहे का, थंड पाणी आहे का, काही झोपायची व्यवस्था आहे का, नाही का, काही भोजन मिळेल का, नाही मिळणार का. म्हणजे काही काही ठिकाणी आम्हाला मैयानी अगदी छान झाडाखाली झोपवलं. मग 3-4 जण, बाबा तू 2 तास झोप, मी 2 तास झोपतो, असं करून एकमेकांना साथ देऊन अख्ख्या कडक अगदी डोळ्यात बोट घाललं तरी समजणार नाही अशा काळोखामध्ये रात्र. आणि तिथं अचानक कोल्हे कोळी, मोठ्याने कोल्हे येणारे, बिबट्या येणारे. आमच्या अगोदर धडगावला 3 दिवस बिबट्यानी एका परिक्रमावासीला नेलं, आणि तो बिबट्या 2 दिवसांनी आमच्या समोर उभा राहिला 10 फुटावर. त्यामुळं काय परिस्थिती झाली असेल की आपलं. अशीच घटना लेपा पुनर्वसन मंगीलाल वर्मा श्रीराम मंदिर, तर ते पुढं तो जो 12 किलोमीटरचा टप्पा आहे, त्या टप्प्यामध्ये अख्खं बिबट्याचं कुटुंब थांबलंय. त्यांनी त्या दिवशी मला फोन केला, दादा याची बात म्हणलं फ्लेक्सचा मजकूर दिला, फ्लेक्स प्रिंट करा. दुसरी गोष्ट, प्रत्येक परिक्रमावासीला कोणालाही एकट्याला सोडायचं नाही, कमीत कमी 4 जण ना. कारण 4 जणांमधलं 3घांचं तरी लक्ष इकडं तिकडं पांगलेलं असतं आणि ते बरोबर सचेत अवस्थेत असतात. हे मुद्दाम करावं लागलं. आपण ज्यावेळेस शूलपाणीच्या जंगलातून जायचं ठरतो ना, परिक्रमावासींनी सगळ्यांनी शूलपाणीच्या जंगलातूनच जावं, निश्चित जावं. संकल्प सोडतानाच मंडला मार्गे जावं, मंडलानंतर लक्कडतोडच्या जंगलातून यावं, आणि मुळात संकल्प सोडल्यानंतर ओंकारेश्वरच्या जंगलातूनच निघावं.
म्हणजे संकल्प सोडला आहे आणि लगेच एस टी स्टँडचा रस्ता धरला आणि तिकडे गेला पुढे मोरटक्क्याला, तसं करू नये. ज्यावेळेस आपण ओंकारेश्वरच्या जंगलातून निघतो ते मोठे मोठे पहाड, ते दगड ओलांडत, मोठे मोठे खडक ओलांडत निघतो, त्यावेळेस मग शरीर आपली शरीर शुद्धी व्हायला सुरुवात होते. कुठलाही व्यायाम न करतो आपण तर तिथे ते व्यायाम सगळ्या प्रकारचे व्यायाम घडतात. म्हणजे ओंकारेश्वरच्या जंगलामध्ये ज्यावेळेस संकल्प करून आपण निघतो तसं सांगता होताना सुद्धा आपण ओंकारेश्वरच्या जंगलातून बाहेर येतो, मग ती परिक्रमा पूर्ण होते. त्यामुळे काही जण मोरटक्क्याला जातात, तर मोरटक्क्याला डायरेक्ट सरळ रोड धरण्यापेक्षा जिथे आपली काहीच व्यवस्थेची सगळी मैयावरती विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून की मैया आता तूच सांभाळ, अशा पद्धतीने शरणागत वृत्तीने जर आपण परिक्रमा केली ना तर मैया आपली सगळी काळजी घेते. हो, आणि हा तिकडं पण ओंकारेश्वरच्या जंगलात पहिल्या दिवशी निघालो आम्ही. 5-6 जण होतो. 5-6 जण असताना घटना अशी, काका होतेच आमच्या सुरुवातीला, तर आपण 2 हात आपण लांब केल्यानंतर सुद्धा कमी पडतील असा पांढरा शुभ्र नाग, त्याच्यावरती एक टिपका पांढरा काळा चॉकलेटी वगैरे काहीच नाही, तो समोर, तो झाडाच्या फांदीवर. पाठीमाग आमच्या गोव्याच्या शिक्षिका मिलिंदादा नर्मदे हर नागराज. नागराज म्हटल्यानंतर आपण खाली नाही, तुमच्या समोरच्या फांदीवर पाहतो तर फांदीवर दिसेच ना, कारण तो रंग वेगवेगळे पाहायची सवय लागली. अहो तो समोर, तुमच्या समोर म्हणे, समोर पाहतो तर तो असा छान डोलत होता. त्याची जीभ अगदी लाले लाल, डोळे लाले लाल बुंद आणि ऐस पैस एकदम छान. आणि तिथे त्याच बाजूला ज्या वेळेस तो आमच्या समोर, म्हणजे फक्त 2 पावलं पुढे टाकले असते की त्याच्या फाण्याला टेकला असतो, अशी स्थिती. म्हणजे जागेवरती एकदम थिजून गेलो जवळ होता अगदी. आणि पाठीमागे एक 20-25 फुटाच्या दरम्यान 3-4 साधू, अरे जंगल में रस्ता भटक गए पीछे चले आओ. जंगल में रस्ता भटक गए म्हणल्यानंतर म्हणजे आपल्याला त्या नागराजाने सांगितलंय हे माझं साम्राज्य इकडे कुठे चालला, चल मागे. आणि मग पाठीमाग वळालो आपण. जिथे ती साधू उभी होती म्हटलं त्यांना धन्यवाद म्हणावं, बाबाजी तुम्ही आम्हाला रस्ता दाखवताय. धन्यवाद म्हणण्यासाठी त्या साधून जिथे उभी होती तिथे उभं राहिलो. खाली 60-70 फूट खोल, दरी, साधू नाही, झोपडी नाही, काही नाही. म्हणजे नर्मदा मैया शेअर करायला सांगितलं. हा, पहिल्या दिवशी घटना घडवली. आणि नंतर तुमच्या नेमावरच्या अलीकडे आम्ही त्याच ओंकारेश्वरच्या डोंगरातून जाताना घटना अशी की नेमावरचे जोशी काका होते आमच्या सोबत आणि त्यांच्या सौभाग्य होती. दोघं पती पत्नी परिक्रमा करायच्या. काकू जरा तुडतुडीत, काका थोडेसे तब्येत होते, हाईट बीट चांगली होती. आणि काकू मात्र हुशार. काकूनी सगळा बोजा पतीकडे देऊन टाकला होता, त्यामुळे त्यांच्याकडच्या शाख वाढलेल्या. आणि इकडच्या बाजूला पूर्ण कातळ, पायवाट, पगदंडी आपली आणि खाली सळी नर्मदा मैया. काका असे डोलत चाललेले असताना त्यांच्या शॅकचा धक्का पहाडाला लागला आणि काकांचा तोल गेला. काका खाली गेल्यानंतर आमचे सुशाताई म्हणाले मिलिंदादा जशी काका पडले. थांब म्हणलं. तो योग असा की खाली झाडाला लटकल्यानंतर त्यांचे फक्त 2 पाय गुडघ्यापासूनचे वरती राहिले होते आणि त्या शॅक खाली लोंबकळत होते. आम्ही शॅक सोडू दे म्हणलं, यांना धरू. दोन्ही पायांना धरताना आई तू मला धर, मी त्यांना धरतो, असं करत करत जोशी काकांना वरती काढलं. तोपर्यंत काकू पार कातळावर जाऊन बसले होत्या पुढे आरामशीर. आणि मग काकांना काढल्यानंतर शेवटपर्यंत त्यांना सांगितलं नाही की तुम्ही खाली गेला होतात, कारण ते घाबरले असते. त्यांना बाजूला काढलं आणि त्यांना पुढे काय झालं काय नाही म्हणलं, मी आजच पाय घसरला होता, तुम्हीच मला आधार दिला म्हणलं. त्यांना पुढे आणलं, काकूंना आणलं. मोरटक्क्याच्या आश्रमामध्ये भक्तराज महाराजांचा आश्रम आहे मोरटक्क्याला, त्या आश्रमामध्ये त्यांना थांबवलं. तिथनं आम्ही मागून अगदी चहा घेतला. अगदी सनातन संस्थेची ओळख सांगितली. त्यांनी आम्हाला चहा दिला आणि म्हणणं असं अशी घटना घडलेली आहे, यांच्या मुलांना निरोप द्या, हे नेमावरचे आहेत. मग त्यांच्या मुलांना निरोप दिला की तुझ्या आई वडिलांना बसनी घेऊन जा बाबा, ते पायी चालणार नाहीत. काय झालं म्हणे, नाही काय नाही झालं, तू आपण नंतर भेटू, तू यांना घेऊन जा. आणि त्यांना पुढे आम्ही आमच्यासोबत येऊ दिलं नाही. म्हणजे आपण परिक्रमेला जाताना एकमेकांची अशी काळजी घ्यावी, ही नर्मदा मैया शिकवते. आज परिस्थिती काय होती, आपलं एकाच कुटुंबात राहतो, नवीन आलेल्या सुना, आपली मुलगी गेलेली, एकमेकांची कुटुंबाची आपण काळजी घेत नाही. नर्मदा मैया इतरांची काळजी घ्यायला होते, जे आपल्या जातीचे नाही, ओळखीचे नाही, मित्र नाही, परिवारातले नाही, कोणी नाही, असे लोक आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा इतके जवळचे येतात की तिथे स्त्री पुरुष भेद काही राहत नाही.
माणूस म्हणून जे जगायचं कोरोनाने आपल्याला शिकवलं ते नर्मदेकडे गेल्यानंतर माणूस पुन्हा माणूस म्हणून जवळ येतो. आणि जे एकमेकांचे स्नेहबंध असे जुळतात की नर्मदा मैया मग ती काही कुणाचे तोडत नाही. आणि तिची इच्छा असेल तर शेवटच्या टप्प्यात म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये 70-80 किलोमीटरवरती नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण होत असताना सुद्धा तिला जर वाटलं ते खंडित करायची, ती घरी पाठवून देते. म्हणजे आम्हाला एकाच परिक्रमेमध्ये पहिल्याच परिक्रमेत एक जण असा आम्हाला पुण्यातला एकदम हुशार माणूस भेटला. माझी मेहुणी बाळांत झाली म्हणून पठ्ठ्यानी परिक्रमा सोडल्या. तर मेहुणीचा तुझा काय संबंध, ती होऊ दे बाळांत, तू ये. नाही म्हणे, तिच्यासाठी मी जाऊन भेटून येतो. त्याला वाटण की मी भेटायला आलो. त्यानंतर तो आम्ही कुठे आहे म्हणून विचारायचा, परत पुढे तिथे भेटायचा. नंतर पुढे आल्यानंतर काय झालं, आता 8-10 दिवस चालला, नाही घरी बायकोची मला खूप आठवण येते. परत भेटायला गेला, परत 10 दिवसांनी आला. म्हणजे आमची परिक्रमा करेपर्यंत 5 ते 6 वेळेस गेला. त्यामुळे परिक्रमा जिथून उचलली आणि आपण पायी जिथून निघतो ना, तिथूनच ती खरी परिक्रमा सुरू होते. काही जण काय करतात, आज मी जर नेमावरपर्यंत आलो आणि नेमावरपर्यंत आलो, परत घरी जातो आणि पुन्हा नेमावर पासून सुरुवात करतो, ती परिक्रमा खंडित होते. तर मग अशा घटना होऊ नयेत आपल्याकडनं. आणि एकदा परिक्रमा केली, मैयाची प्रार्थना केली आणि मैयानी इच्छा असेल ते परिक्रमा उत्तम होऊ द्या. आपल्या सगळ्यांच्या कडनं परिक्रमा घडत राहो. नर्मदा माईची कृपा राहो. नर्मदे भान ठेवणं गरजेचं आहे. महाराजांना मी बोलायला सांगतो की महाराज हॅलो 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 हिंदी में बोलिए, कोई बात नहीं. आप सभी नर्मदा भक्तों को नर्मदे हर. नर्मदे त्वं जगन्माता, नर्मदे त्वं जगत पिता, नर्मदे त्वं जगत धात्री, नर्मदा यही नमो नमः. माँ नर्मदा की परिक्रमा का वर्णन करना तो सूर्य को प्रकाश में दीपक दिखाने के बराबर है. अब हम माँ नर्मदा की परिक्रमा का वर्णन क्या करें, क्योंकि हम नर्मदा तट पे ही रहते हैं. और आप जैसे कई भक्त नर्मदा की परिक्रमा करते हैं और उनको दिव्य अनुभवों की अनुभूति होती है, वो भी हमें रात दिन सुनाते रहते हैं. तो हमने कई भक्त देखे हैं जो पूरे सफ़ेद हो गए हैं और नर्मदा परिक्रमा कर रहे हैं तो उनको नई काया मिल गई है. और कई भक्तों को, कोई को डायबिटीज है, कोई शुगर है, कोई कैंसर का पेशेंट है, कोई, पर वो सब नर्मदा भक्त की परिक्रमा कर रहे हैं. उनने सब गोली दवाई छोड़ दी है और नर्मदा के जल से ही वो ठीक हो रहे हैं. आपने दादा गुरु का नाम तो सुना ही होगा, जो कि सिर्फ जल ही पी रहे हैं अभी तो, और कई वर्षों से वो भी नर्मदा अनवरत नर्मदा जी की परिक्रमा कर रहे हैं. तो ऐसा है कि यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च तानि सर्वाणि नश्यन्तु प्रदक्षिणायां पदे पदे. परिक्रमा जो है सिर्फ नर्मदा जी की ही होती है. बाकी कई पवित्र नदियां, गंगा, यमुना, सरस्वती, तो नर्मदा परिक्रमा सिर्फ नर्मदा मैया की ही परिक्रमा होती है. और तो उसमें क्या है कि यानि कानि से पापानि जन्मांतर, यानी हमारे जन्म जन्मांतर के पापों का क्षय होता है. आज हम कोई भी पूजा करें, अनुष्ठान करें, कुछ भी करें, उससे जो पुण्य नहीं मिलता वो सिर्फ माँ नर्मदा की परिक्रमा से मिलता है. पर माँ नर्मदा की परिक्रमा भी उसी ही तरह होना चाहिए जिस तरह से उसका विधि और विधान है. वैसे तो माँ नर्मदा की परिक्रमा का विधान है कि 3 साल 3 महीने और 13 दिन में पूरी करना चाहिए. पर अब हम संसार सागर में रहते हुए अगर इतना समय नहीं दे पा रहे हैं, तो कोई लोग बस से कर रहे हैं, कोई गाड़ी से कर रहे हैं, कोई ट्रेन से कर रहे हैं, कोई जैसा उनसे बन रहा. पर वो जिस तरह से कर रहे हैं, जैसे कि आज कलयुग है, यहाँ पर मृत्युलोक है, यहाँ पर अपन गेहूं बोते हैं, खेत में गेहूं ही उगता है, चना बोते हैं, चना ही उगता है ना. और हम लोग कहते हैं क्या कुछ नहीं होता, वो तो अरे हमने बहुत पुण्य किया, हमने बहुत पूजन पाठ किया पंडित जी पर, अगर हमको कुछ फायदा नहीं हुआ. वो सिर्फ कह रहे हैं क्योंकि उन्होंने कभी किया ही नहीं, क्योंकि गेहूं बोया ही नहीं. खेत बहुत सारा उनका, पर उन्होंने कभी जमीन में गेहूं बोया ही नहीं. और वो सोचते हैं कि गेहूं उग जाए तो नहीं उगेगा. पहले उसको करना पड़ेगा. अगर आप कोई पुण्य की प्राप्ति चाहते हैं और आप चाहते हैं कि हमें उसका अनुभूति हो, कुछ फल मिले, तो उसके लिए पहले कर्म तो करना पड़ेगा. तो कर्म यही है कि जिस प्रकार भी आप कर सको, एक बार नर्मदा परिक्रमा जरूर करना. क्योंकि मेरा एक छोटा सा जीवन है, मैं भी पहले एक, आप लोग तो बहुत वृद्ध हो गए, आपने तो कई चीजें देखी होगी, पर मैंने एक छोटे से जीवन में बहुत कुछ देख लिया. तो मैं भी पहले यही सोचता था कि कुछ भी नहीं है, सब वो तो सब कर रहे हैं, सब ढोंग धतूरे ये वो. पर वो अनुभव मुझे नहीं था. जब मेरे ऊपर बीती, जब मैंने माँ नर्मदा से परिक्रमा करी कि मैया अगर आपने की शरण में हूँ, अगर आपने नहीं तो मुझे आत्महत्या ही करनी पड़ेगी, मेरी ये कंडीशन है. तो मैया ने 24 घंटे के अंदर मुझे वो प्रमाण दिया है
कि मैं उसको, इसके बाद मैंने तुरंत परिक्रमा की, मैंने बस से भी की, पैदल भी की। और मुझे जो दिव्य अनुभव हुआ वो मैं आपको बता रहा हूँ कि बहुत ज़्यादा, मतलब मैं उसकी कल्पना भी नहीं कर सकता, क्योंकि मैं बहुत परेशान हो चुका था। एक छोटा सा छाला हो गया था मेरी श्रीमती के मुंह में, तो मैंने डॉक्टरों को बताया तो उन्होंने बता दिया कि ये बायोप्सी जांच हुई, कैंसर है, डबल स्टेज कैंसर है, अब ये ठीक नहीं होगा। तो वो भी सुनते से एकदम से बहुत ज़्यादा वो चिंतित हो गई कि अब ये कैसा हो, अब क्या होगा। और मतलब अपने आप ही वो तो यानी ये समझो कि सुनने के बाद आंसू ही बंद नहीं, क्योंकि जिधर पूछो उधर यही बोलते हैं इसका कोई इलाज नहीं है। तो मैंने टाटा मेमोरियल, मैंने पहले मैया की परिक्रमा संकल्प किया, और मैं टाटा मेमोरियल, एक मेरे गुरुजी ने बोला कि अब तुम मैया की परिक्रमा का संकल्प कर लो और जाकर के फिर से जांच करवाओ। तो मैं बॉम्बे टाटा मेमोरियल लेके गया। वहाँ ले जाने के बाद में वहाँ तो आपको पता ही है कि कितनी भीड़ भाड़ रहती, बड़ी मुश्किल से 2 महीने में मेरी सिर्फ जाँच हुई। IFC वो जो कांच था वो वहाँ पर जमा किया, फिर उसकी जाँच आई तो बोले वहाँ 40-50 डॉक्टरों की टीम मिल करके उसका वो देखा उन्होंने, तो उन्होंने कहा कि ये चिंता मत करिए, ये वो नहीं है मतलब जो आप समझ रहे हैं। तो ये नर्मदा मैया की मुझे वो हुई। तो मैंने कि चलो, फिर मैंने बोला भाई कैसा भी उसको ठीक करो, तो उन्होंने 1 घंटे के अंदर ही उसका वो रोबोटिक ऑपरेशन होता है वो किया, और वो छाला निकाल दिया, और 2 दिन नाक की नली से खाना पीना दिया, तीसरे दिन हॉस्पिटल से विदा कर दिया। तो मैंने घर आने से पहले ही मैंने कि मैं घर के अंदर बाद में जाऊँ, पहले परिक्रमा करूँगा। ऐसी मेरे 2-3 परिक्रमा हो गई है। तो नर्मदा मैया का दिव्य अनुभव है। और आप एक बार जरूर, अगर नहीं कर पा रहे हैं आप पैदल, भाई बहुत ज़्यादा व्यस्तता है, तो भैया योगेश जी अभी ये बस द्वारा करवा रहे हैं। तो अभी यहाँ पर मैंने देखा कि लोगों ने बहुत ज़्यादा, मैंने इनको बताया, मैंने कि आपके यहाँ पे 40,000 50,000 रुपये ले रहे हैं बस में, और कोई सुविधा नहीं। और अगर आपके भक्तों को करवाएंगे तो आप निम्न शुल्क रखिए छोटा, जिसमें हर आम व्यक्ति जा सके। तो उन्होंने मात्र 25,000 रुपये के, मैंने कि इसमें अच्छे से हो जाएगी, और एक भंडारा हो जाए, इतने पैसे बच जाएंगे। तो उन्होंने बोला कि ठीक है अपन पंडित जी करते हैं। तो मैंने कि आप करोगे तो मैं आपके साथ चलूंगा, निःशुल्क सेवा दूंगा सभी को। और हर जगह जाकर के आपको बताऊं इस जगह का ये अनुभव, क्योंकि मैं जहां जहां गया हूं और वहां मैंने बहुत आराम से रुका और रुक करके फिर मैंने उस चीज का अनुभव किया है। क्योंकि वेदों में जो लिखा है वो मैंने पुराणों में पढ़ा है, मतलब मैं ब्राह्मण हूँ और मैंने 15 साल गुरुकुल में रह करके यही शिक्षा ली है संस्कृत के माध्यम से। तो मैंने देखा कि भाई मंत्रों तो लिखे हैं कि सतषष्टि तांडव रचिता नटराज राज नमो नमः, नितनाद होत प्रचंडना नटराज राज नमो नमः। तो ये नितनाद होत प्रचंडना कब होगी, ये नाद कैसे होगी, तो इसको कैसे की करवाई भगवान, ये तो लिखा है रावण ने स्तुति पर, ये नाद कैसे होती है, इसको मुझे पता तो करना पड़ेगा। तो फिर मैंने जब देखा कि भाई वही राजोपचार पूजन किया भगवान का, और फिर वो नाद जो जिस प्रकार से विधान बताया था वेदों में, उस तरीका से पूजन किया। तो योगेश जी खुद साक्षी उस चीज के कि भगवान शिव की मूर्ति में शंख की आवाज बहुत जोर से, जो सिद्धनाथ मंदिर है नेमावन, सनत सनंदन सनत ब्रह्मा जी के जो मानस पुत्र, उनके द्वारा वो वहाँ पर जो प्रतिष्ठा है। तो उन शंकर जी का हमने जब राजोपचार पूजन किया तो भैया ने भी सुनी नाद, और कई लोग इधर के गए हैं उन्होंने भी सुनी, एक मूर्ति में से शंख की आवाज आती है। तो ऐसी कई दिव्य अनुभव, नर्मदा के तट पर कई शिवलिंग बने हुए हैं, क्योंकि देवताओं ने भी वहाँ पर तप किया है। जैसा बताते हैं पुराणों में तो वर्णन है कमंडल से कमंडल लगे हुए हैं कि वो आज भी दृश्य अदृश्य रूप में माँ भगवती की आराधना कर रहे हैं। तो हम जब परिक्रमा करते हैं तो उन सभी की परिक्रमा भी हो जाती है, और उन सब की परिक्रमा हो जाती है तो फिर हमें कोई काल सर्प दोष, कोई नाग बलि, नारायण बलि, कोई दुनिया करने की जरूरत है, क्योंकि संकल्प हम फल जाए थे, संकल्प करने से फल की प्राप्ति होती है। तो जब हम माँ नर्मदा का संकल्प लेते हैं तो हम ब्राह्मण हम ही बोलते हैं संकल्प की मम सब बांधवस्य अखिल कुटुंब सहित सपसो समस्त भय व्याधि जरा पीड़ा मृत्यु परिहार द्वारा आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्म्या शीरकाल संरक्षणार्थम मम जन्म कुंडल्याम लग्न कुंडल्याम गौचर कुंडल्याम चतुर्दष्टम द्वादश स्थान स्थित क्रूर ग्रह शांत्यर्थम नवग्रह पीड़ा व्याधा शांत्यर्थम आदि देविक आदि भौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप उपशमनार्थम। यानी इसमें सब कुछ आ गया, आदि देविक आदि भौतिक आध्यात्मिक सभी प्रकार के तापों का भी उसमें समन होता है। तो माँ की परिक्रमा का तो वो जन्म कुंडल्याम 9 ग्रहों की शांति हो जाती है ना, हमारे समस्त पितृ दोष मोक्ष की प्राप्ति हो जाती है। तो एक नात्र परिक्रमा करना, उसमें कोई आपको पूजा पाठ कोई ज्यादा कोई बहुत संभव नहीं, बस मैया का एक जल का शीशी रखो और ज्यादा से ज्यादा 10 किलो 12 किलो वजन रखो अपनी पीठ के ऊपर, इससे ऊपर वजन भी नहीं लेके चलना, क्योंकि मैया स्वयं अपनी व्यवस्था जमाती है। आप जहाँ जाओगे लोग आपके पास आएंगे, भाई साहब चाय पी लीजिए, दूध पी लीजिए, भोजन कर लीजिए। हमें कोई भी आप ये सोच के मत जाओ कि हम घर से खाने के लिए लेके जाना है, कि भोजन के लिए कुछ लेके बांध के जाके ओढ़ने के लिए, आपको कोई जरूरत ही नहीं। आपको तो जहां आश्रम में जाओ वहीं गद्दा रजाई सब कुछ मिलेगा। भैया भी नेमावर आए थे तो मुझे मिले, मैंने कि आप मेरे घर चलिए, मेरे यहाँ रुके 2 दिन। इनको बड़ा, मैंने भी मेरा घर जो है डबल फ्लोर में, तो मैंने 2 कमरे सिर्फ इसीलिए रख रखे, कोई परिक्रमावासी आए तो मैं उनको सहारा मिल जाए। तो ऐसे मैं कोई संस्था से नहीं जुड़ा हूं, ना मैं किसी से कुछ मैंने लेता हूँ, पर जो भी परिक्रमावासी आते हैं मैं उनको भोजन पानी चाह जो भी मेरे से बनता है वो मैं करवाता हूँ, और सभी को बड़े भाव से प्रणाम करता हूँ, क्योंकि उनकी महिमा तो
नर्मदा का कंकर कंकर संकर है। असंख्याता सहस्राणी जय रुद्राधिभूम्याम मत एकागुम सहस्र योजने बधन, यानी असंख्य शंकरों की भी परिक्रमा हो जाती है। और भगवान शिव की तो पुत्री है तो वो तो, और फिर जैसे बोलते हैं ना गंगे च यमुने चैवा गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी, तो ये जो पवित्र नदियां है वो भी नर्मदा में आकर के एक दिन गंगा दशमी के दिन कहते हैं ना, गंगा दशमी के दिन गंगा जी भी आकर के नर्मदा में स्नान करती है। क्योंकि गंगा भी जब मेली हो गई, उनने भी प्रार्थना की, हे भगवान मैं कहाँ जाऊँ, तो मेरे अंदर ही, लोग मेरे अंदर आकर के यानी उनका पापों का क्षय वो करके, जैसे अन्य क्षेत्रीय कृतम पापों पुण्य क्षेत्र भी नश्यति, यहाँ आकर के पुण्य करके मेरे सब पाप धोते थे, धो के इतना हो गया कि मैं भी वज्र के समान हो गई। अब मेरा लिए कोई, तो भगवान ने कहा कि नहीं तू भी जा रहे नर्मदा में जाकर स्नान कर ले, वो भी पवित्र हो जाए। तो गंगा भी आकर के नर्मदा में स्नान करती है, इतनी पवित्र है माँ नर्मदा। तो नर्मदा का वर्णन करना तो वही बताया कि सूर्य को दीपक दिखाने के बराबर है। तो आप जो है सभी, आप तो भाई बड़े वयोवृद्ध हैं और आपको बड़ा प्रणाम है, और आप सभी लोग नर्मदा की परिक्रमा करें, किसी भी भाव से करें, और हो सके तो ये सेवा भी करिए। सेवा यानी कि सेवा से और ज्यादा पुण्य है। अगर आप कहीं नर्मदा परिक्रमा वासियों की सेवा करते हैं, कहीं अन्य क्षेत्र में दान करते हैं, क्योंकि वो लोग जो दिन भर भजन कर रहे हैं ना, वो आपका एक रोटी भी खाएंगे तो उसका पुण्य आपको मिलेगा। वही वो भजन कर रहे हैं, उसका दशांश आपको वैसे ही प्राप्त हो जाए घर बैठे। अगर हम हो सकता है कोई लोग परिक्रमा नहीं कर सकते, वही नर्मदा तट पर बहुत सारे आश्रम है, देखो गरीब लोग सेवा कर रहे हैं। हम तो बहुत सामर्थ्यवान है, जिनके पास पहनने के लिए कपड़े नहीं है, ओढ़ने के लिए कपड़े नहीं है, वो लोग भूखे मर, वो भी आइए भोजन करिए, आइए चाय पी लीजिए। तो हम लोग, हमारे पास तो, हमको तो बहुत भगवान ने सामर्थ्य दिया। कई लोग वृद्ध है, उनको पेंशन मिल रही 40,000 50,000 रुपए, तो 1,000-2,000 रुपए महीने अपन, क्यों वैसे तो दशांश का महत्व है, हमारे शास्त्रों में वर्णन दशांश का। अगर हम 10,000 रुपए कमाते हैं तो 1,000 रुपए हमें दान करना चाहिए, है ना। करो। अगर आप यूं मत सोचना कि अरे हमने तो बहुत दान कर लिया पर हमको कोई फायदा, आपने किया ही नहीं इसलिए आप ऐसा कह रहे हो। क्यों बोला कि मेरे पास 100 एकड़ जमीन है पर मैं खेत में बोया ही नहीं मैंने, और बोल रहा हूँ कि मेरे घर तो धन से भर जाना चाहिए, अनाज आए ही नहीं, पंडित जी कुछ खेत में हुआ ही नहीं। अरे खेत में आप बो तो पहले भाई, गेहूं बोओगे तो गेहूं उगोगे, चना बोगे चना उगेगा, मसूर बोगे मसूर, जो भी बोओगे आप वो उगेगा। तो आप जब आपका दान जब जाएगा तो आपको अपने आप ही उसका पुण्य मिल जाएगा, वो फल लगेगा जब आप काटोगे। तो आप अगर कोई भी किसी प्रकार से पीड़ित है, आप अगर उस निमित्त आपका दशांश आप किसी भी संस्था में दान करो, पर दान योग्य जगह पर करे, देख करके करे कि जहां पर हाँ वाकई वो हो रहा है कि भैया यहाँ धर्म चल रहा है, वहां पर दान करिए, देखो आपको उसका पुण्य प्राप्त होगा, मिलेगा। तो दशांश भाई अपन नहीं कर पा रहे तो आज अपनी अगर पेंशन भी मिल रही तो उसमें से 1,000-2,000 रुपए दान कर दो, जिससे कि वो उधर परिक्रमा वासियों का भोजन चलता रहे, कुछ भी यानी, या फिर कई कन्याओं का विवाह हो, या फिर कोई वृद्धाश्रम हो, कहीं पे भी अगर आपको जहां उचित लगे, जहां आपको लगे कि भाई यहाँ दान करने से मुझे मेरा दान सही जगह है, तो वहां दान करिए, आपको जरूर पुण्य प्राप्त होगा। ये सब चीजें मेरे अनुभव, मतलब मैं एक छोटी सी उम्र में, क्योंकि जब आदमी में बीतती है ना, जब समझता है, घायल ही जाने घायल जिस विध घायल हो, घायल ही जाने जब जिस विध, यानी अगर घायल जब ही जानता है कि दर्द क्या होता है जब वो घायल होता है। तो हमारे साथ जो बीती है वो मैं अनुभव बता रहा हूँ कि आप सभी को बहुत अच्छा है कि आप लोगों ने ये इतना बड़ा आयोजन और ये सब चीजें, और आप सब धर्म मार्ग से लगे हैं, तो बाबूजी की उससे तो बहुत ही अच्छा है, इन्हें की करना चाहिए आपको, है ना। इसी के साथ नर्मदे हर, और नर्मदे हर। और कुछ अगर आप जानना चाहो, पूछना चाहो तो मैं बता सकता हूँ। कोणाला काही प्रश्न असेल तो विचारू शकता। मग आता अध्यक्षीय भाषण फक्त मी करायला विनंती करतो की आजच्या आपल्या कार्यक्रमाचा समारोपाच्या आधी अध्यक्षीय भाषणाचे थोडंसं सारांश घ्यावा आणि मार्गदर्शन करावं सगळ्यांना। सर्वांना नर्मदे हर। नर्मदे हर। मी श्रीराम सांगळे, मी आहेत अहिल्यानगरचाच, पण मी आज सध्या चिंचवडमध्ये राहतो। नर्मदेच्या आता ह्या मागच्या वर्षीच्याही कार्यक्रमाला मी आलो होतो। ह्या कार्यक्रमामध्ये जे आपण माहिती आणि जी मिळते आपल्याला, आणि नर्मदा परिक्रमा का करावी, कशी करावी, कशी आपलं वागणूक असावी, वर्तणूक असावी, या सगळ्या गोष्टी जितक्या सांगाल तितक्या कमी आहेत। पण अल्प वेळामध्ये मिलिंद दादांनी आता खूप छान सांगितलेलं आहेच। ह्या सगळ्या करत असताना जेव्हा आपण नर्मदा परिक्रमा करतो, आता जेव्हा केल्यानंतर आपण ज्या ज्या आश्रमामध्ये ज्या वेळ 3.5-4 महिन्यामध्ये ज्या परिक्रमा करतो, त्या केलेल्या परिक्रमेच्या वेळामध्ये जिथे जिथे आपल्याला जी काही सेवा मिळाली, तर त्या सेवा मिळाल्यानंतर परिक्रमा पूर्ण झाल्यावर आपण सुद्धा आपल्या मनात एक भाव असायला पाहिजे की बाबा मला माझी काही ओळख नसताना मला ही एवढी सेवा मिळाली, माझी सोय झाली, तर आता दुसऱ्यांसाठी सुद्धा मी हे करणं
हे अपेक्षित आहे, क्रमप्राप्त आहे. तर ह्या भावनेमधून आमच्या पुण्यामधील एक ग्रुप, नर्मदा प्रेमी ग्रुप, त्याला नावही नाही आमचं, नर्मदा प्रेमी ग्रुप, ह्याच्या माध्यमातून गेले 12 वर्ष, म्हणजे 11 वर्ष आले, हे 12वं वर्ष आहे यावेळेस. तर आपण सेवा ही नर्मदा मैया करून घेते सगळ्यांकडूनच. तर ह्याच्यामध्ये आतापर्यंत 2 ठिकाणी, म्हणजे जसं आपण ओंकारेश्वरला परिक्रमा चालू केली, तर लेपा पुनर्वास त्याच्या पुढच्या बाजूला जे कठोरा म्हणून ग्राम कठोरा आहे, तिथं आपली 4 वर्षापासूनची सेवा चालू आहे. हे 4थं वर्ष आहे. तर ही सेवा आपले जसे आपण शास्त्रात सांगितले त्याप्रमाणे चातुर्मासाच्या याच्यामध्ये आपण नर्मदा परिक्रमा करावी नाही. तर ह्याच्यामध्ये आपण चातुर्मास संपताना, म्हणजे जेव्हा आपण कार्तिकी एकादशी संपते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपली सेवा तिथे चालू होणार आहे. मागच्या 2 वर्षापासून आपण टेडी संगम, म्हणजे अमरकंटकच्या अलीकडे एक 60 किलोमीटर अंतर उत्तर तटावर, तिथे सुद्धा आपल्या ह्या ग्रुपतर्फे सेवा चालू आहे. आणि ह्या वर्षीपासून आपण 3रं एक ठिकाण चालू करतोय, जे नेमावर, हे पंडितजींचं जे आहे नेमावर, तिथून फक्त 10 किलोमीटर अंतर दैयत म्हणून ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी आता ह्या वर्षी आपण 3 डिसेंबर पासून ती आपण सेवा चालू करत आहोत. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करेल की ज्यांना सेवा करणं शक्य आहे त्यांनी या सेवेच्या कार्यामध्ये आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुमच्या हिशोबाने जेव्हा जसं तुम्हाला मिळेल त्या हिशोबाने. काही थोडे नियम आहेत, आता वेळेच्या माध्यमा कमी असल्यामुळे मी जास्त तुम्हाला आता सांगू शकणार नाही, पण तुम्ही जर मला वैयक्तिक फोन केला तर मी तुम्हाला सगळी माहिती देऊ शकेल त्याच्यामध्ये. आणि ह्यावेळेस आता की कठोरा जो आहे, त्या कठोराचं आम्ही 15 जानेवारी म्हणजे थोडक्यात संक्रांतीपर्यंतच आपल्याला तिथं ओघ चालू असतो सेवा करण्यासाठीचा, कारण नवीन परिक्रमा उचलली जात नाही. त्यामुळे आपण त्या पिरियडमध्ये, म्हणजे 3 नोव्हेंबर ते 15 जानेवारी हा पिरियड आता ठरवलेला आहे. आणि जिथं आपण आता सेवेकरांची पूर्तता झालेली आहे, त्याच्यामुळे तिथं आता आपलं पूर्ण झालेलं आहे. दैयत यावर्षी पहिल्यांदाच चालू करतोय. आणि टेडी संगम जे आहे ते पण आपण जानेवारीमध्ये आपण चालू होईल. ते साधारणतः एप्रिल एंड पर्यंत ते चालतं, कारण उत्तर तट आहे, अमरकंटकच्या जवळ आहे. त्यामुळे तिथं परिक्रमावासियांच्या आपली सेवा करण्याचा तिथं आपल्याला जास्त आपल्याला चान्स मिळतो आपल्याला तिथं. त्यामुळं मी ह्या कार्यक्रमाचा आता समारोप करतोय. तर त्या करायच्या आधी परत एकदा तुम्हाला आवाहन करेन की तुम्ही या सेवा कार्यात जरूर 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 तुमचं या सेवा द्या. कसं आहे की सेवेमध्ये आपण ठीक आहे माझ्याकडे पैसे देतो, अरे पण त्याच्यापेक्षा श्रम जे देणं आहे ना ते फार आहे, फार कठीण आहे. आणि ते करणं फार ऍक्च्युअली चांगलं आहे. आता ह्या ग्रुपमध्ये आपलं काही नाही, ज्या सेवा केंद्रापर्यंत फक्त तुम्ही पोहोचा, बाकीचं तुमचं त्याच्यामध्ये काही नाही. जाणं आणि येणं हे फक्त तुमच्याकडे आहे, बाकीची सगळी व्यवस्था हे ग्रुप तर्फे केली जाते. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो आणि आता इथेच थांबतो. मला ह्या कार्यक्रमाला मिलिंद दादांनी बोलवलंय त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आणि हे सर्व जी सेवा चालू आहे याच्या मागची प्रेरणा ही आमची चितळे मैयांची आहे. प्रतिभाताई चितळे यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रेरणेने हा ग्रुप आपला काम करतोय. आणि त्यांची प्रेरणा असतेच. आताही मैया पुण्यामध्ये होत्या, मागच्या आठवड्यात आमची भेट झाली त्यांची वगैरे. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, अरे नगरला कार्यक्रम आहे, तू जाशील ना? मी म्हटलं नक्की जाणार आहे, कारण माझं झालंय कॉन्टॅक्ट आणि जाणार आहे मी. तर त्यांचं सुद्धा ह्या कार्यक्रमाला सुद्धा मागच्या वेळेस पण नाही का, मागच्या वेळेस पण त्यांनीच मला सांगितलं होतं, अरे नगरला कार्यक्रम आहे तू जा. शक्य आहे हा, तर त्यांना शक्य नाही, पण ते आता त्या सध्या लछोऱ्याला आता आहेत त्या सध्या. तर त्यांनी यावेळेस पण सांगितलं आणि बारीक लक्ष आहे त्यांचं. बाबाजी पण जे आहेत त्यांनी मला सांगितलं दैयतला येशील तेव्हा परत ये, कारण जवळच आहे लछोरा आणि दैयत किंवा नेमावरचे जवळचे, हरदा जिल्ह्यामध्येच येतं ते. त्याच्यामुळं ठीक आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये तर चितळे मैयांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व चालू आहे आमचं काम. तर याच्यामध्ये आपण सर्वांनी सुद्धा सहभागी व्हावं, मी अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि इथेच थांबतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता मी शेखर खिस्ती यांना आभार प्रदर्शनासाठी 2 मिनिटं बोलावतो. त्यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त करावे. आणि या कार्यक्रमाचं त्यानंतर नर्मदा मैयाची आरती अष्टक होईल, प्रसाद वाटला जाईल. कढाई प्रसाद म्हणून शिरा असतो तो आणलेला आहे, प्रत्येकाने प्रसाद घ्यायचा आहे आणि मग इथून प्रसाद
अर्थात कुणाला काही नंबर शेअर करायचे असतील तर ते जरूर करून घ्या, त्याशिवाय हे हॉल सोडू नये. नर्मदे हा 2019 मध्ये परिक्रमा झालेली आहे आणि आपण नियोजन छान केलं आहे. म्हणजे यांचा संकल्प करताना पण मीच होतो बरोबर. परत नंतर जी मैयाची मूर्ती आणली तेव्हा छोटी होती आधी, नंतर ती मैयाची मूर्ती थोडीशी मोठी हवी असं अपूर्णानंद कुलकर्णी महाराजांनी सांगितलं. त्यानंतर ती मोठी मूर्ती यांच्याच गाडीत आणली होती, तेव्हा मीच होतो चालवायला. गुजरातला पण आम्ही उत्तरवाहिनीला बरोबर होतो आणि परिक्रमेत खूप अनुभव छान आहेत माझेसुद्धा. आणि दरवेळी नियोजन करतात छान सुंदर असं. माझ्या दुकानावर स्वतः येऊन त्यांनी पोस्टर लावले होते मैयाचे त्याचे. मला थोडंसं आजारी असल्यामुळे मध्यंतरी जमलं नाही. खूप सुंदर हे केलेलं आहे आणि तुम्ही सर्व उपस्थित राहिले तर त्याबद्दल पण धन्यवाद. हे आमचे मित्र आहेत, यांना नर्मदा परिक्रमा पायी यावर्षी करायची आहे. इथे वाल्मिकी कुलकर्णीने वगैरे परिक्रमा केली, जाधव साहेबांनी, भरपूर जण आहेत नगरमध्ये ज्यांनी परिक्रमा केलेली आहे संघाचे कार्यक्रम. आणि आम्ही छोटंसं काम करत असतो, जसं यांनी आता सांगितलं आहे की आश्रम सुरू करतात. आश्रमाला पण खूप मदतीची गरज असते, करायला पाहिजे आपण सगळ्यांनी. त्यांचे स्कॅनर घ्यायला पाहिजे, थोडेसे महिन्याला 2 महिन्याला काहीतरी पाठवायला पाहिजे किंवा काय आश्रमांना लागतंय ते द्यायला पाहिजे. कारण आम्ही परिक्रमा करताना आम्ही पण अनुभवला आहे आश्रमांना काय काय लागतं. श्रमसेवा दिली तरी फार. हो, ते पण त्यांनी सांगितलं जे. पण खरं गरज असते असं म्हणणं, पैशाची पण गरज खूप असती आणि त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही. खूप परिक्रमा 100-100, 200-200 परिक्रमा एका रात्री येतात. कसं तारांबळ होती आश्रमांची, आम्ही स्वतः पाहिलेले. मी मांगीलांकडे जास्त जात असतो. नेमावरला पण मी आलेलो आहे, तर तुमच्या याच्या जैन मंदिराच्या मागे 4 दिवस होतो मी आश्रमामध्ये. तिथे मी सारखं जातो, 1 महिन्यातून 2दा, 6 महिन्यातून 1दा-2दा तरी जात असतो. महेश्वरला जातो सप्तमातृकात. हां, नेमावरला गेलो होतो जाधव साहेबांबरोबर आणि नंतर महेश्वरला मी कायम जातो आणि यांच्याकडे मांगीलालकडे कायम जात असतो लेपा घाटला सेवेसाठी वगैरे, असं भ्रमंतीसाठी. परिक्रमा एकदाच झाली आहे माझी 19 मध्ये आणि एकटा होतो 56 दिवस जवळपास. कारण 11 जण पुढे गेले. जसं मी मागाशी म्हणालो की पुढे गेल्यानंतर कसं होतं की माणसाला धडधड, पण मला काही भीती वाटली नाही. मोबाईल हरवला माझा, तुमचे माझे जे कागद होते ते पण घरीच राहिले. मग विचारायचो मी सारखं इथून आता कुठे रस्ता आहे. तुमचे हे जे असे म्हणाले की ते याच्यामध्ये गेलो होतो आपण जंगलामध्ये लक्कडकोटच्या, तिथे काय झालं, मला 2 रस्ते झाले, मला कळालं कसं जायचं. त्यानंतर मग मला ते बिस्किटचे पोळ्याचे कागद सापडले, तिथून गेलो मी. खूप अनुभव आहेत. खूप जे जसं महाराज म्हणाले की ज्यांच्या घरी खायला नाही त्यांनी, खरंच आहे, त्यांची मिसेस वारलेली होती एका ठिकाणी. मला माझ्याबरोबर नाशिकचे महाराज होते 8 दिवस. त्यानंतर मी पण मागेल, तर तिथं मला विचारायला लावले त्यांनी की इथं विचारा जे राहायला. तर त्या बिचाऱ्यांची मिसेस वारलेली, मुलगा 300 रुपये रोजाने कामाला जायचा आणि त्यांनी आम्हाला जीव घातलं आणि मला जाताना वाटाणे भेटले ते असे एवढे असे. ती मैयाची कृपा होती की तिथे वाटाण्याची भाजी चालू होती आणि ते आम्ही आतमध्ये झोपलं आणि ते बाहेर झोपले. म्हणजे माझं उलटं झालं बरं का, आभार प्रदर्शन राहिलं आणि मीच भाषण झाल्यासारखं झालं. तर सॉरी बरं का. म्हणजे काय होतं आता, मैयाचं म्हटलं की माणसाला एकदम हे होतं, बोलावं वाटतं. आमचे बुधवंत साहेब पोलिसी खात्यात नोकरी केलेली व्यक्ती, कडक स्वभाव असतो, परंतु मैया प्रतिभक्ती 3 वर्ष सातत्य पाहतोय मी. यावर्षी खूपच मागे लागले. नर्मदा सेवा संघाच्या वतीनं मी काही गोष्टी मांडल्या. अर्थात त्यांचा गुडघ्याचा खूप सिव्हिअर त्रास असताना सुद्धा मैयानी शूलपाणीत त्यांना नेऊन आणलं आणि जलसिंधी सारख्या ठिकाणी 3 डोंगर चढून त्या कन्यापूजन त्यांनी स्वतःच्या हाताने त्यांनी केलं. त्यांना खूप वेगळा आनंद मिळाला, आत्मिक समाधान मिळालं. ॲम्ब्युलन्स बोटमधले सगळे डॉक्टर्स एकाच वेळेस इन्फेक्टेड झाले. म्हणजे आम्हाला शेवटी आल्यानंतर तर त्यांच्याशी बोलायचं तरी 2 फूट लांब राहून उभं बोलावं लागत होतं, कारण पर्यायच नव्हता, कारण सगळेच इन्फेक्टेड होते टोटल. इतकं सिव्हिअर तिथं परिस्थिती आहे रोगराईची आणि अशा ह्याच्यात ते दिवस काढतात. म्हणून सिकल सेल प्रचंड प्रमाणात आहे. आता उद्याची 13 तारीख सिकल सेलचं नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिबिर ठेवलंय अखिल भारतीय नर्मदा सेवा संघाने. मला जाणं शक्य नाही आहे, परंतु आमचे बाकी कार्यकर्ते सगळे तिकडे धडगाव वगैरे सगळीकडचे जाणार आहेत. तिथे ते सगळे सेवा देतात. सिकल सेल हा अत्यंत गंभीर बाब झालेली आहे, कोरोनानंतर तर जास्तच वाढलेली आहे. या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवून सेवा कार्यात सगळे जोडून घ्या. मैयाची सेवा, जीव सेवा, ईश्वर सेवा हेच म्हटलेलं आहे.
मैया तुम्हाला अनुभव दिल्याशिवाय राहत नाही. मैया कोणालाही उपाशी ठेवत नाही. हा अनुभव तर सगळ्यांचाच आहे. त्यामुळं पूर्ण निर्धास्त मनाने जा, परिक्रमा नक्कीच होईल. आपले सर्वांचे आभार. आपण कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिला. काही अडचण आली तर महाराजांचा नंबर घ्या, साहेबांचा नंबर घ्या, यांचा पण घ्या. त्यांचे पण भरपूर ओळखी आहेत नर्मदा किनारी. आणि मैया आहे शेवटी तिथे. सगळ्यात महत्त्वाची मैया आहे. मैयाच करते सगळी. आपल्याला एवढ्याला भेटवलं हे मैयाच कृपा. धन्यवाद. आपण आरती करूया. आरती करूया. दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय.